इथेच आहे. उशीखाली होता. उशिकाली गेला? उशीखाली ठेवला होतास. कमाल आहे सध्या माझी आई चाललंय आयुष्यात. बघ जरा स्वानंदीचा फोन वगैरे आला का? म्हणजे चौकशी करायला आला असेल ना कदाचित. एवढी अपेक्षा नाही माझी त्यांच्याकडनं. तेही खरंच आहे म्हणा. काय अपेक्षा ठेवायची आपण. पण मी म्हणत नाही मुद्दाम केलं असेल तिने, कदाचित नजर चुकीने पण झालं असेल असं. पण साधा एक कर्टसी कॉल केला पाहिजे ना. नाही पण मला एक कळत नाही की आपल्या होणाऱ्या नवऱ्याला त्रास देऊन काय मिळणार आहे. जाऊ दे काकू, मला त्याच्याविषयी काही बोलायचं नाहीये. जे झालं ते झालं. यापुढे अशी चूक त्या करणार नाहीत अशी एक आशा बाळगूया. दुसरं आपल्या हातात काय आहे. पण काय माहितीये ना, तरी पण काळजी वाटते रे तुझी. म्हणजे आधीच तू मनाविरुद्ध लग्न करतोय, त्यात ह्या अशा मुलीशी तू आयुष्यभर लग्नाशिवाय राहिलास. मान्य आहे, म्हणजे मुलगी मिळालीच नाही तुला लग्न करण्यासारखी, आणि जी मिळाली ती ही भांडण करणारी अशी. चमत्कारिक आहे सगळं. मला तर भीतीच वाटते. अजूनही घरात आली नाहीये तर इतकं घडतंय. घरात आल्यावर काय काय तू विचार कर बाबा. काकू, विचार करण्यासारखं काही नाहीये. अधीराकडे मी बघते ना. पण अधीरासाठी ह्या त्रासदायक मुलीशी लग्न करू नकोस तू. तुझ्या आयुष्याची वाट लागेल रे. अधीराला आपण काय करूया माहितीये, फॉरेनला पाठवून देऊया. काय करेल, फार फार तर 4-5 दिवस धिंगाणा घालेल. 6व्या दिवशी वटणीवर येईल. कळ. साखरपुड्याला काय केलं त्यांनी पाहिलंच तू काकू. समोर मुलांना ना शिस्त लावायची एक पद्धत असते. मूल रडलं की लगेच त्याला खेळणं दिलं असं नाही होत. आणि अधीराच्या बाबतीत नेमकं तू आणि आईने तेच केलं. लाडवून ठेवलं तुम्ही तिला. बरं तिचं जाऊ देत, स्वतःचा विचार कर. अरे किती डेंजरस आहे माहितीये का तुला. तुझ्या तब्येतीशी खेळ आहे हा. तू तुझा विचार कर ना. आता बघ, तिला इतकं सगळं माहिती होतं तरी पण तिने अशी चूक केली. नकळत का होईना पण केली ना. तो उद्या काय काय करेल घरात आल्यावर. मग काय करायचं. आणि मला तर अजिबात वाटत नाही की तुझ्यासारखी ती स्वच्छता पाळणारी असेल. बापरे, मला तर कल्पनाही करता येत नाही. समर, मी एक सांगू का तुला, हे लग्न तू मोड. काकू, असलं काहीही होणार नाही. हे लग्न होणार. काहीही झालं तरी सुद्धा होणार.